सुसंस्कृत मतदारसंघाला लागलेला गद्दारीचा डाग पुसून काढणारच शिवसैनिकांचा निर्धार. स्नेहल जगताप. निजामपूर भागातील अनेक राष्ट्रवादी आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश. महाड विधानसभा मतदारसंघ सुसंस्कृत असा ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षात हा मतदारसंघ गुंड प्रवृत्त दडपशाही म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी वज्रमूठ आवळले असल्याचे सांगत मतदारसंघाला लागलेला गद्दारीचा शिक्का पुसून काढण्याचे कार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक करत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार शिवसेना शिलेदारांनी केला असल्याचा विश्वास स्नेहल जगताप यांनी निजामपूर भागातील पक्षप्रवेश सोहळा दरम्यान व्यक्त केला. राज्यातील निवडणुकीचे पडघम येणाऱ्या काही महिन्यात वाजणार असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे हात बळकट करण्यासाठी अनेक गावातील नागरिक पक्षप्रवेश करत विजयाची नांदी पुढे घेऊन जात आहेत. गुरुवारी महाड विधानसभा मतदारसंघातील निजामपूर भागातील चांदे आदिवासीवाडी कोस्ते सोडेमल ग्रामस्थ महिलांसह निजामपूर ग्रामपंचायत कुंभारते येलवडे भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवघणे, स्नेहल माणिक जगताप, नानासाहेब जगताप, पद्माकर मोरे, धनंजय देशमुख, माणगाव तालुका प्रमुख अण्णा अधिकारी, माणगाव महिला तालुका प्रमुख शिवानीताई महामुनकर, सुधीर सोनवणे, उपमहिला तालुका प्रमुख रंजना लुष्टे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार, निजामपूर विभाग प्रमुख लक्ष्मण महाळुंगे, लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, कुर्मे काका, उपविभाग प्रमुख हरेश भागडे, किशोर साखले, वालिदभाई हरजू, अक्षय कदम, विजय कोलगे, अविनाश चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना स्नेहल जगताप यांनी राज्यातील सत्तांतरानंतर गद्दारांचा मतदारसंघ म्हणून महाड मतदारसंघ ओळखला गेला आहे. तो डाग पुसून काढत हा मतदारसंघ निष्ठावंतांचाच आहे हे दाखवून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे सांगत सत्ताधारी पक्षाने महिलांना रोजगार देणे गरजेचे होते. मात्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली, एका हाताने द्यायचे व दुसऱ्या हाताने काढून घेण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले आहे. गलिच्छ राजकारण पाहावयास मिळत असल्याची खंत व्यक्त केली. महाड पोलादपूर तालुक्यातील वाडी वस्तीवरील विकास ठप्प आहे. अनेक योजना बंद असल्याचे सांगत महिला वर्गाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी महिला वर्गाने एकत्र यावे असे आवाहन केले. यावेळी निजामपूर भागातील शेकडो नागरिकांनी पक्षप्रवेश करत विजयाची खुणगाठ पक्की केली आहे. यामध्ये शिवाजी घाक राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष, जगदीश शिंदे युवा मोर्चा रायगड भाजप, सचिन शिंदे, योगेश राणे कामगार आघाडी तालुका अध्यक्ष भाजप, चंद्रकांत सावंत, दयाराम सावंत, अनंता घाक, रमेश खोडकर सह कुंभारते निजामपूर भागातील संतोष पाळेकर, शैलेश निजामपकर, सुंदर गायकवाड, सुनील सावंत, ऋषिकेश साळी, मुकेश पोळेकर, तुलसीदास साळवी, राकेश हुनेकर, रमेश जाधव, सुरेश काटकर, अशोक होलम, दिलीप होलम आदी मान्यवरांनी पक्षप्रवेश केला. महामुंबईसह नितेश शेलार, माणगाव.